जेव्हा पाहिलं तेव्हा कटकटच करते. जेवढं जेवढं सुख आहे तेवढं तेवढं हिट गावते. काही कोण म्हटलं नाही, बोललं नाही, नादन उपट असं तसं. भाई सांग, एक महिना राहिले लग्नाले, किती आवाज उराले यांच्या घरातून भांडणाचे. बापरे मला कालपासून आवाज येऊन राहिले आमच्या घरात. पण म्हटलं एवढं व्यवस्थित ऐकू नाही येत, थोडंसं यांच्या समोर जातो म्हटलं. समोर करता 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 मी इथपर्यंत येऊन टेकली. बापरे खूपच भांडण राहिले सासू सुनायचे. तरी तर भाची सून केली रेखा काकून, तरी एवढे भांडण. बापरे मला तर वाटलं होतं की रेखा काकूला समजदार आहे काय. बापा 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 खरंच पण काय नाही, पण रेखा काकू समजदारच आहे. ही साक्षीच भांडगोळी आहे खरंच. मी किती चांगली आहे, कधी भांडत नाही कोणासोबत, तरी माझं किती मोठं करतात. प्रियंका अशी प्रियंका तशी, पावर पोरी कशा आजकालच्या तर. आई तुम्ही? हो मी. काय करू राहिली इथं? आपल्या घरचे कामधंदे राहू दिले, इथं काय करून राहिली? लोकांच्या घरच्या गोष्टी ऐकून राहिली काय? आई चुप सा ना, हळू बोला ना. त्या रेखा काकू बाहेर येतील ना. येऊ दे ना मग, आली तर तू तर गोष्टी ऐकून राहिली तिच्या घरच्या. काय प्रियंका, आपल्या घरचं राहिलं, लोकांच्या घरी काय तोंड घाला लागते. चल आई, पण मला खूप आवाज येऊन राहिले होते, मग मला रावलाच नाही गेला. तुम्हाला तर माहिती आहे माय पोट दुखते लवकरच असं काही असलं की. कामं किंमत झाले सगळे घरची, म्हणून मी आली होती. एवढंच आहे, तुझ्या घरात जाऊन बसणं मायव, तिला विचारणं दारून कायले ऐकतं. काय माय प्रियंका, ही चांगली सवय नाही आहे बरं. चाल घरी. ते किशोर आणि तेजस्विनी चालले, तयारी कर लागते याची. नाही पण तेजस्विनी कशाला चालली? किशोर भाऊला जाऊ दे, त्यांची ड्युटी पडते. आणि तेजस्विनीला नका जाऊ देऊ, आता पाडवा आहे ना, गुरुवारचा तर पाडवा आहे. मग काय डबल डबल बोलावं सांग काय पाडव्याले. पाडव्याले घरीच पाहिजे ते. सणवार तिकडे होतात, मग तिला काही कोणतं वळण नाही लागत. मग म्हणता तिला वळण नाही, तिला वळण नाही, राहू तिला पाडव्याले घरीच. माय हाऊ माय लक्षच नाही बिचारे. आता तर पाडवा आला नाही, गुरुवारचा नवीन वर्ष. हो भाई हो. चाल जाऊ दे, बरं झालं तुझ्या माय लक्षात देऊन दिलं. चाल चाल मग घरी जा. तिला म्हणतो तू राहू दे. तशी तिने बॅग गिक भरली होती, ती नाही मला उलचक म्हटलं नाही की पाडवा आहे का का आहे. तिला म्हणतो राहू दे, त्याला म्हणतो तू जाय. ते कशाले म्हणते, तिला तर बरंच आहे. चला चाल लवकर घरी, रिकामे कामं नको करू. हो चला ना. मी तर चालली आता घरी, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. तर पण माझं फॅमिली चॅनल पण आहे, इशू अँड दादू, त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. चालव प्रियंका. हो आली आली. चला येतो मग मी. आई येतो मग मी. ठीक आहे ना. ते सोबत येत होती ना, कुठे आहे मग तिची बॅग? कोण कोण सोबत येत होती? हे तेजस्विनी. अरे ती येत होती, पण माझ्या लक्षातच नाही की पाडवा आहे गुरुवारचा. ती राहू दे, तू ये जो पण पाडव्याले हा घरी. आई आता नाही येत मी. आता मला पाडायला यायला परवडत नाही 2 दिवसासाठी. आज तर रविवार आहे, आणि मग सोमवार मंगळवार बुधवार, परत बुधवारी या, गुरुवारी राहा, शुक्रवारी जा. मला परवडत नाही, मी आता येत नाही. आता मी माझ्या मनाने येणार. आता प्लीज मला नांदा नको लो. ये घरी ये घरी ये घरी. इतक्या वेळा सुट्टी नाही भेटत आई. एका दिवसासाठी मला इतक्या लांब नाही यायला परवडत, समजलं ना. तसंही पाडवा काय तुम्ही करून घ्या ना आता. तसंही बायकांचंच जास्त राहायची ते पाडव्याच्या दिवशी, तर तुम्ही करून घ्या ती. आता नको मला बोलव, समजलं ना. पायरी येशील नाही का मग? बरं जाऊ दे मग, जाय मग. ये मग. हो. पाय म्हटलं की नाही त्यानं तुले येऊन राहील तिथे, त्याला आशा आहे की नाही तुझी? तू तर म्हणत त्याला मग आशाच नाही. आपण नवरा आहे, होतच असते. हो बरोबर आहे तुमचं, पण अजूनही स्वतःहून असे मोकळे बोलत नाहीत ते माझ्यासोबत. मी बोलली तरच बोलतात. वा वा, आता आम्ही का तू बघायला येतो, तू बोलते का ते बोलतात पहिले तर बोलत असतील, नाही तर काय. म्हणूनच तर म्हटलं त्यांनी तुला येत होती ना ते. नाही प्रियंका ताई, मी कशाला कुठं बोलू, ते कर माझ्यासोबत मोकळे बोलत नाहीत. बोलू दे ना मामा. प्रियंका बोलले म्हणजे चांगले बोलले म्हणजे आपल्याला खुशी वाटते. बोलू दे ना मग, चांगला आहे ना बाबा. बोलतीन तर नवरा बायको गुलगुलू राहतील, मस्त राहतील. तर तू तुझ्या नवरा संग चांगली गुलगुलू राहतं, छायाची नवरा संग चांगली गुलगुलू राहते, मग ती राहणार नाही का तुझ्या नवरा संग गुलगुलू? काय बोलून राहिली प्रियंका? काय साक्षी, हा तुझा अवतार. किती तू नर्वस दिसून राहिली, काय चेहरा पाडून बसून राहिली. आता 1 महिना झाला फक्त आपल्या लग्नाला. 1 महिन्यात तू एवढं हे करून राहिली. जा चांगली स्वच्छ फ्रेश वगैरे होऊन ये, छान मस्त तयार होऊन ये,
तेवढी छान वाटते. खूप अशी कशी तरी झाली एकदम रडू रडू. चेहरा बघ कसा झाला. काही नाही का योगेशजी, आता नका बोलू माझ्यासोबत तुम्ही. आता मोठी चालली आली इकडे बोलायला आली मस्त आता. आता बरोबर काम पडलं म्हणजे येता माझ्यासोबत बोलायला. आईसमोर तुम्हाला खूप मोठी पावर आली होती, माझ्या अंगावर सरळ झाले होते तुम्ही मारायला. आता कशाला मला लाडीगुडी लावून राहिले योगेशजी? आता काम आहे होते, काम आहे माझ्यासोबत म्हणून लाडीगुडी लावून राहिले. सगळं समजते मला, मॅड नाही आहे मी. आता बोलायचं नाही माझ्यासोबत तुम्ही. तुमची आई किती बोलते मला, किती बोलतात मला आत्या, तेव्हा तुम्ही आईची साईड घेता, माझी साईड कधीच नाही घेत तुम्ही. अगं साक्षी, आईकडूनही मला बोलावंच लागते ना. कशी गोष्ट करून राहिली तू? आणि जिथे ज्याचं चुकते तिथे मी त्याला बोलत असतो ना. आईकडून बोलत ना बायकोकडून बोलत. समजलं ना? खोटे बोलू नका तुम्ही. पूर्णपणे तुमच्या आईकडून बोलता, माझ्याकडून बोलताच कुठे तुम्ही? खोटारडे गुणीकडचे. आणि तुम्हाला सांगते, मला अजिबात या घरात राहायचं नाही आहे. मला अलग राहायचं आहे. समजलं ना? अलग पाहिजे मला, अलग अलग पाहिजे. अलग चूल मांडायची आहे मला. काय बोलू राहिली साक्षी तू? तुला समजून राहिलं का तू काय बोलू राहिली? तर इथे कोणते 4-5 भाऊ आहेत मला, 4-5 बहिणी आहे की मी अलग राहू? फक्त आई वडील आहेत मला, त्यांच्यापासून मी अलग कसा काय राहू? ते नका सांगू मला, कारण नका सांगू. मला अलग राहायचं आहे म्हणजे राहायचं आहे. मी आता आत्यासोबत राहत नाही. मी कितीही कामं केली तर आत्याला माझी कदर नाही. आता मला अलग राहायचं आहे. 2 खोल्या आहेत ना आपल्या तिकडे. हे आपली एक बेडरूम आहे आणि एक मागची स्टोअर रूम आहे. स्टोअर रूम मी साफ करून सगळं सामान माळीवर घेऊन जाईल, त्याचं किचन बनवून टाकू. आणि ही एक रूम आहे आपल्याला झोपायला. बस झालं. आणि ते बुडाबुडी त्यांचं अलग करतील, आपण आपलं अलग करू. काय बोलू राहिली तू? माझ्या आईने बुडाबुडी म्हणून राहिली. तुमची आई बुडाबुडी नाही तर मग काय जवान आहेत काय? चालले मोठे. मला अलग राहायचं आहे, सांगितलं ना तुम्हाला. मला अलग राहायचं आहे म्हणजे आहे. नाही तुम्ही चालली जाईल तर मी येणारच नाही. पण साक्षी, मी म्हणू कसं आईले की मी अलग निघतो? मी 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 म्हणू शकत नाही माझ्या आईले मला अलग राहायचं आहे म्हणून. ठीक आहे, नका म्हणू तुम्ही. मी म्हणते आत्याला मला अलग राहायचं आहे, नका म्हणून मी म्हणते. काय झालं रेखा? तुले सुनी पाहिजे होती. सुनीसाठी तळफडच तू. तळफडच तू सुनीसाठी. मावशी कशी तळफडते पायातून बाहेर काढलं की, तशी तू सुनीसाठी तळफडस. आणि आता इकून तिकून सून आणली, ते बी तुझ्या मनाची आणली, तुझ्या पसंतीने आणली, तुझी सगळी भाची आणली. तिच्या संगत तुझ्या पटत नाही. सून नव्हती तिकूनही तू परेशान होती. सून आली तिकूनही तू परेशान आहेस. करावं तर काय करावं म्या? रोजची भांडणं, कटकट, फोन लावणं, या घरी या घरी. काय लावलं हे तमाशे लावलं हे? तुला शोभत नाही रेखा तमाशे करणं, तुला शोभत नाही. तू आता ऍडजस्ट करून घे. पहिलेच म्हणून मी भाची सून करू नको. आता केली तर आता ऍडजस्ट करून शिक. पहिलेच आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्यावं नाही माणसानं. आता आता कशाली? आता ते तू तुझ्या पायात बस. अहो ऍडजस्ट तर करतो बापा. कोण्या सासवाईसारखं तिथे नेऊन टाकलं मायबापाच्या घरी. आणि कोणत्या पुरी आता आजकालच्या मायबापाच्या घरी राहतात, सासऱ्याला दबतात घेतात. काहीच नाही ना, वळणच नाही या साक्षीले. आता तुम्ही मला फक्त एकच गोष्ट सांगा. माझ्या एकच तिला म्हणणं आहे की बाई दुपारी झोपतं तर झोपेलच राहतं. दिवाबत्तीचा टाईमही होत तरी दिवाबत्ती करत नाही ना, काही करत नाही ना, काही करत नाही. मग एवढ्या तेवढ्या गोष्टी बी नाही म्हणू का मी? कामाकामाच्या गोष्टी म्हणतो मी, नाही तर बाकी ते पिक्चरले जातात, हॉटेलात खातात. तुम्हाला काहीच म्हणा नाही. पण ते जर म्हणत असेल की काहीच नको म्हणू, तर मग मी काय करू? एवढी गोष्ट म्हटली तर तिला तन 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 काय येते. आता त्या दिवशी भाजी तिनं तिखट जास्त झालं, मीठ कमी झालं म्हटलं होतं. आज लगे माझ्या थोडीशी भाजी ठेवून दिली होती, तुम्हीच करा. पण असं नाही की आता मग मी करतो, मग करता करता मध्ये येईन का तुम्ही मला सांगा. अशी आपुलकीच्या यानं तर राहतच नाही घरात. तिचं म्हणणं आहे मला तुम्ही विरोध ज्या गोष्टीला केला ते गोष्ट साफ शेल मग ते करतच नाही. म्हणजे सगळं का तिच्याच मर्जीप्रमाणे चालीन काय? काही ना काही. बरं तिची स्वतःची माहिती काही नाही बोलत असेल ना. आता घरात 10 माणसं असले, 10 माणसं सगळे एका मतानं चालतात काय? एकाच्याच मतानं चालतात काय? 10 माणसं 10 तोंड असतात. विरोध हा असतेच घरात. पण तिने कशाच वळण नाही बापा. काही समजतच नाही मला काय करावं होतं. मग तुला हे पहिलं नव्हतं माहित काय? तुझी भाजी आहे ना ते, तुला माहित नव्हतं का साक्षीचा भाव तापड आहे? काऊन केलं तुया? एवढी ना करी ती. आता जास्त करून राहिली. सून झाली तर तिचे रंग आता खरे आता दिसले. भाची होती तर चांगली होती उलट. सून झाल्यावर अशी होईन, स्वभाव बदलीन. मला काय माहित होतं? मीच माझ्या हातानं माझ्या गालात मारून घेतली. आता तुम्हाला सांगतो, त्याच्या खोलीपासून येऊन राहिली मी इकडे. मी ऐकलं त्याला म्हणून राहिली अलग राहायचं आहे म्हणते मला. तो म्हणते मी आईले कसा म्हणतो म्हणते मी म्हणतो आत्याले सांगा अलग निघतो म्हणते. त्याची खोली आहे कधी ते जपतात ते खोली मागची स्टोर रूम त्यात थाटते तिचा संसार. ते आता एका महिन्यात सून अलग निघाली तर बाया काय म्हणतील मला? रेखाले सून नाही वागत आली. दोन्हीकडून चालतं काय रेखा? दोन्हीकडून चालतं काय? आता तुमचं नाही पटत एकात अलग राहू दे. ते म्हणेन तसं करू दे. आता तिला जर जबरदस्तीने एकात ठेवशील तर तिला मानणार नाही. 8 दिवस मानीन, डबल भांडणं करीन. म्हणून तिचं थाटू दे संसार. तिला आता विरोध नको करू, नमना नको करू. राहू दे तिला अलग. आपण आपलं करत जाऊ बुडाबुडी. बरं बापा काय करता आता? राहू द्या लागीन. तेच म्हणतो. आता तर ते थोडक्यात आहे म्हणून ते बाजूनच राहतो म्हणते, याच घरात राहतो म्हणते.
जास्त तिला विरोध करशील, भांडणं होतील आणि दूर कुठे पोराला घेऊन चालली जाईल, मग काय करशील आपण? म्हणून इथं राहते ना अलग तर राहू दे, नजरेसमोर तरी जाईल. हो ते करू आहे. जाऊ दे, तिला म्हणतो घेऊन जायते भांडे राय अल्लग मी आणू एकाची. जाऊ दे, बोलतच नाही आता.